कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नीरज, नीरज, हे काय तू इथेच बसलास अजून? वाजले किती? तुला जायचं नाहीये का? अरे मी काय विचारते, तुला जायचं नाहीये का? मॉम, आय एम रियली सॉरी, पण मी नाही जात आहे। व्हॉट व्हॉट नॉनसेन्स नीरज, तुला एवढं मी रात्री समजवलं तरी तुला हवं तेच केलंस। कधीच ऐकायचं नसतं तुला माझं, नेहमी स्वतःचं खरं करत असतोस। मॉम, असं नाहीये अजिबात। येतील अशा अपॉर्च्युनिटीज लाईफमध्ये परत येतील मॉम, पण ही वेळ फक्त स्वतःचा विचार करायची नाहीये। मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये। जर तू तुझंच म्हणणं खरं करणार असशील तर आता माझा पण निर्णय ऐक। दायजीचं 13वं झालं की आपण इकडे राहायचं नाही, आपण मुंबईला जायचं आणि मुंबईला गेल्यावर तू तुझ्या डॅड सोबत आपला बिझनेस जॉईन करायचा। नीरज, तू आता एकटा नाहीयेस, निशीची सुद्धा जबाबदारी आहे तुझ्यावर। पुढे तुम्हाला मुलं होती, आयुष्यभर दोर कापलेल्या पतंगासारखा इकडून तिकडे झुलत राहणार आहेस का? आणि निशित, तू एक बायको म्हणून तुला असं वाटत नाहीये का की तुझ्या नवऱ्याने सेटल व्हायचा गंभीरपणे विचार करायला हवा? तर तू तरी समजू ह्याला। माझं तरी ऐकत नाही, ऍटलीस्ट तुझं तरी ऐकेल तो। सर, आई बरोबर बोलतात। दायचेचं कार्य झाल्यानंतर आपण मुंबईला जाऊया। सर, हे बघा, तुम्ही आपला बिझनेस सांभाळत बॅडमिंटनची कोचिंग पण करू शकता ना, आणि मी सुद्धा असेन तुमच्या सोबत। निशी, मॉम, मी कुठलाही प्रॉमिस देत नाही किंवा कमिटमेंट करत नाहीये, पण यावर मला विचार करावा लागेल। नीरज, तू प्रत्येक वेळेस असं का वागतोस? काय झालंय तुला? मॉम, प्लीज। नीरज, नीरज, लिसन टू मी। नीरज, नीरज, ऐकून तर घे माझा। सो सॉरी ओवी, तुला जेव्हा माझी गरज होती नेमका त्याच वेळेस मी नव्हतो। त्यावेळी खरंच तुझी खूप आठवण येत होती। असं वाटत होतं दॅट यू शुड बी हिअर विथ मी। खरंच खूप आठवण काढली तुझी। ओवी, मला माफ कर, मला माहिती आहे मी त्या लायक नाहीये, पण तरी बाळा, मी खूप विचित्र परिस्थितीत अडकलो होतो, त्यामुळे मला समजलंच नाही तुझ्या स्टॅबिंग बद्दल। आणि जेव्हा कळलं मी तेव्हा लगेच निघून आलो इकडे। ओवी, आता मी तुला एकटं नाही सोडणार, आपण दोघंही लंडनला परत जाऊयात। आय एम सॉरी डॅड, बट आत्ता मी तुझ्यासोबत नाही येऊ शकत। ओवी, अगं तू काय बोलतेस? Dad, please listen to me. ओवी, माझं ऐक, तू हट्ट करू नकोस। ओवी, प्लीज। Dad. Dad, जेव्हा मला बरं नव्हतं ना, तेव्हा या घराने मला आधार दिला। अगदी दायचेने सुद्धा माझी काळजी घेतली। डॅड, फक्त उमा मावशी नाही, दादा, मंजू काकी, बंधू काका, श्रीनिवास, डुग्गूने सुद्धा माझी काळजी घेतली आहे। डॅड, एव्हरीवन वाज जस्ट देयर फॉर मी। एंड उमा मावशी
मला त्रास होऊ नये म्हणून रात्रभर बसून तिने हे ड्रेसेस शिवलेत माझ्यासाठी. मला बरं नसायचं तेव्हा मॉम जशी डे नाईट माझ्या शेजारी बसून राहायची ना, तशीच उमा मावशी होती. एव्हरी डे रात्री माझ्या जवळ झोपायची. डॅड, मी तुझ्यासोबत आले असते, पण ताईची जाण्यामुळे आता उमा मावशी खूप अपसेट आहे. ताईची फक्त तिची सासू नव्हती, तिची आई होती. अँड आई गेल्यावर मुलीला काय फील होतं हे माझ्यापेक्षा बेटर अजून कोण समजू शकतं. डॅड, आता माझ्या मावशीला इमोशनल सपोर्टची गरज आहे. अँड मी असंच निघून जायचं. नो डॅड, आय कांट कम विथ यू. प्लीज मला इथे राहू दे. आय एम सो प्राऊड ऑफ यू. किती बदलली आहेस बाळा तू. तुझी मॉम जाता इकडे असती तर तिला उमाताईचं आणि तुझं बॉन्डिंग बघून खूप आनंद झाला असता. खूप काही केलंय ग उमाताईने आमच्याकरता. आय नो तुला उमाताई करता इकडे राहायचंय, पण आज तुझ्या बरोबर जे झालं ते बघून मी तुला इथे कसं राहायला देऊ. डॅड, आय अंडरस्टँड, बट लाली आत्याची पण आई गेली आहे ना. त्याची त्यांना सगळं दुःखात बोलले असतील. ट्रस्ट मी, त्यांच्या मनात खरंच काहीच नसतं. अँड लाली आत्या सोडल्या तर बाकी सगळे माझ्यावर किती प्रेम करतात. तू जर आत्ता मला इथून घेऊन गेला ना तर दादा आणि मावशी खूप गिल्टी फील करतील. डॅड, त्यांनी जे माझ्यावर प्रेम केलंय ते मी एका सेकंदात विसरून गेले असं वाटेल. डॅड, मी इथे आल्यावर किती चुकीचं वागत होते, पण तरी सगळ्यांनी मला समजून घेतलं ना. सो आपणही लाली आत्याला समजून घेऊ शकतो ना. रिमेंबर डॅड, मॉम नेहमी मला सांगायची, तू इथल्या माणसांना भेट, त्यांच्यासोबत टाइम स्पेंड कर, मग तुला त्यांचं मन कळेल. आता मला ते कळलंय. डॅड, उमा मावशी आणि दादा खरंच माझ्यावर आई बाबांसारखं प्रेम करतात. मी त्यांना हर्ट नाही करू शकत. सो प्लीज आता प्लीज चल असं म्हणू नको. प्लीज डॅड, मला इथे थांबू दे. प्लीज, मी हे शेवटचं काहीतरी मागते तुझ्याकडून. प्लीज डॅड, प्लीज लेट मी स्टे हिअर. आम्हाला माफ करो भाई. तुला ओळखायला खरंच आम्ही सगळे चुकलो, आणि संध्याला ओळखायला सुद्धा. संध्याच्या बाबतीत झालेली चूक तर सुधारता येणार नाहीच आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.